नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना शासनाच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं. आज आपण एका अशाच महत्त्वाच्या बदलाची चर्चा करणार आहोत. कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध जो स्टॅफिंग पॅटर्न आहे तो नुकताच मंजूर झालेला आहे. यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, पण आता यावर कृषी अधिकाऱ्यांनीच मोठा आक्षेप घेतलेला आहे. नेमकं काय आहे प्रकरण, चला सविस्तर समजून घेऊया सोप्या भाषेमध्ये. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. ऑफिशियल PDF सर्क्युलर्स किंवा डॉक्युमेंट्स मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये मिळून जाईल, तिथं आर्टिकल रीड करू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा. तिथंही तुम्हाला जे आहे डेली अपडेट मिळून जातील. सगळ्यात आधी आपण आकडेवारी पाहूया. शासनाने कृषी विभागाच्या नवीन आकृतीबंधामध्ये एकूण 23,476 पदांना मंजुरी दिलेली आहे. यामध्ये तांत्रिक संवर्गातील पदे जर पाहिली तर 19,724 म्हणजे सुमारे 84% हे पदं आहेत. आणि अतांत्रिक नॉन टेक्निकल संवर्गातील पदे पाहिली तर 3,752 म्हणजेच 16% यांचा आकडा आहे. आकडेवारी पाहता तांत्रिक पदांची संख्या चांगलीच दिसत आहे, पण तरीही अधिकाऱ्यांची संघटना यावर नाराज आहे. का आहे याचं मुख्य कारण म्हणजे आकृतीबंध तयार करण्याची पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटनेचा सर्वात मोठा आरोप हा आहे की हा जो नवीन आराखडा बनवला आहे तो कृषी विभागाच्या अतांत्रिक व्यक्तींनी बनवला आहे. आता विचार करा, कृषी विभागाचं मुख्य काम हे शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित तांत्रिक बाबींचं असतं. ज्यांना प्रत्यक्ष शेतावर म्हणजे जे फील्डवर येणाऱ्या अडचणींची किंवा तांत्रिक संवर्गाच्या गरजांची पुरेशी माहितीच नाही, त्यांनी हा आकृतीबंध तयार केल्यामुळे यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. या नव्या बदलांमुळे शेतकरी केंद्रित रचना कमकुवत होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. ती का तर बघा, जे अधिकारी खऱ्या अर्थाने फील्डवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्यांना आता शहरात आणून बसवल्याचं चित्र आहे. दुसरं, पूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात 2 ते 3 उपकृषी अधिकारी असायचे, आता ही संख्या 28 वर नेण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपविभागीय आणि मंडल कृषी अधिकारी कार्यालय बंद होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ जर एखाद्या शेतकऱ्याला काही काम असेल तर त्याला थेट जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा थेट संपर्क कमी होईल आणि नवीन अडचणी वाढतील असं यांचं म्हणणं आहे. या सर्व कारणांमुळे कृषी अधिकारी संघटनेने अशी ठाम मागणी केली आहे की एक नवीन अभ्यास गटाची नेमणूक करावी आणि त्यांच्या अहवालानंतरच या आकृतीबंधाची पुन्हा नव्याने पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंध जाहीर करावा. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो तर बघा, जोपर्यंत हा आकृतीबंधाचा वाद मिटत नाही आणि फायनल स्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत आगामी भरती प्रक्रियांच्या रूपरेषांवर आणि जागांच्या वाटपावर याचा परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे आपण या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण एकदा आकृतीबंध ज्यावेळेस फायनल होतो, आता याच्या मागचा व्हिडिओ मी बनवला होता, त्यामध्ये रिक्त जागा किती किंवा सरळ सेवेने किती भरल्या जाणार याबद्दल मी माहिती दिली होती. जर असाच वाद चालत राहिला आणि जर हा चलतच राहिला पुढे तर आपल्याला ही भरती जी आहे किंवा अंतिम टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळणार नाही. तर मित्रांनो, ही होती कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाबद्दलची महत्त्वाची अपडेट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही कृषी सेवक किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा मुद्दा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. अशाच नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.